नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 11 जानेवारी म्हणजेच आज झालेला आपला संयुक्त पूर्व परीक्षा गट क चा जो काही पेपर आहे, या पेपरमधील सामान्य विज्ञान, जनरल सायन्स या प्रश्नांचे आपण संभाव्य उत्तर पाहणार आहोत. मित्रांनो, अगदी तंतोतंत 4 जानेवारीला गट ब चा पेपर झाला आणि तसाच 11 जानेवारीला आज जो गट क चा पेपर झालेला आहे, याच्यामध्ये सर्वात जास्त तुमच्या चेहऱ्यावरती जो आनंद आलेला असणार आहे तो विज्ञान या विषयामुळे आलेला असणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच केलेली आहे, अभ्यास केलेला आहे, अशा प्रत्येक विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स आज सुद्धा मिळाले असणार आहेत. बरोबर आहे? चला तर पटापट आपण आज झालेल्या संयुक्त पूर्व परीक्षा गट क सामान्य विज्ञान यामधील संभाव्य उत्तर आपण पाहणार आहोत. चला, पहिला प्रश्न एकंदरीत 66 नंबरचा प्रश्न आहे. एका घरामध्ये 100 वॅट क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो. 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब दररोज 5 तास चालवले जातात. जर विजेचा दर प्रति युनिट 5 रुपये असेल तर 30 दिवसांसाठी महिन्याचे वीज बिल किती येईल? असे प्रश्न याच्या आधी प्रचंड म्हणजे खूप साऱ्या वेळा हा प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा. चला, गिवन काय काय आहे तर दिलेल्या प्रश्नामध्ये गिवन दिलेला आहे की जो पंखा आहे या पंख्याची कॅपॅसिटी किती आहे तर 100 वॅट इतकी कॅपॅसिटी आहे. बरोबर? आणि 2 दिवे आहेत. बरोबर? त्या प्रत्येक दिव्याची कॅपॅसिटी किती आहे तर 50 वॅट इतकी कॅपॅसिटी आहे. मग बघा, एकूण एकूण ऊर्जा किती वापर झालेली आहे? एकूण ऊर्जा वापर किती झालेला आहे तर पहा, 100 वॅटचा जो काही बल आहे तो किती 10 तास अधिक 50 वॅट. 50 वॅटचे 2 म्हणजे 100 वॅटचा 1 पकडूयात आपण. बरोबर? तर बघा, इथं हा झाला 1000 वॅट प्लस 50 वॅटचे 2 आहेत ना, 50 वॅट. बरोबर? गुणिले किती झालं मित्रांनो तर 50 वॅट क्षमतेचे बल्ब दररोज 5 तास आणि किती बल्ब आहे 2 म्हणजे 50 गुणिले 100 100 गुणिले 5 म्हणजे किती आलं मित्रांनो? हे आलं 500. म्हणजे एकूण ऊर्जेचा वापर झाला 1000 अधिक किती म्हणूयात आपण 500 म्हणूयात. बरोबर? गुणिले त्याला एकूण दिवस किती आहे तर 30 दिवसाचा वापर सांगितला आहे. म्हणजे 1000 अधिक 500 म्हणजे 1500 गुणिले किती मित्रांनो 30 असणार आहे. लक्षात घ्या, गुणिले किती असणार आहे 30. मग तुम्ही असाल बॉडमासच्या ह्याच्याप्रमाणे याला आपण कंसात टाकूयात. बरोबर? यस. मग झालं किती 4 5 15 त्रिक 45 आणि हे 3 शून्य. बरोबर? आता 1000 वॅट म्हणजे 1 युनिट असते. 1000 वॅट प्रति तास म्हणजे 1 युनिट असतं. म्हणजे एकूण युनिट किती झाले तर एकूण युनिट जर पाहिले तर 50 युनिट झाले. लक्षात घ्या, एकूण युनिट बघा, एकूण युनिट झाले मित्रांनो 50. आता एका युनिटला किती दर रुपये आहे 5. 45 गुणिले 5 केलं तर 5 5 25 25 5 हातच्याले 2 4 25 20 आणि 2 22 म्हणजे 225 रुपये. पर्याय क्रमांक किती आला 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यामध्ये दिशा बदलत नाहीत? लक्षात घ्या, दिशा बदलणारे कोण कोण आहेत तर दिशा बदलणारे आहेत मित्रांनो अल्फा आणि बीटा. आणि दिशा न बदलणारे कोण आहेत तर गॅमा. याचा अर्थ उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. असं आत्ता दिसतंय साधारणतः आयोगाचं किरणोत्सारिता म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटी या टॉपिक वरती विशेष असं प्रेम आहे. वारंवार याच्यावरती काय होत आहेत तर प्रश्न येतात. बरोबर? चला, 68 नंबर बघा. खालीलपैकी कोणता पदार्थ जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही? जलविद्युत म्हणजे पाणी. मग साधारणतः एक लॉजिक लावलं तर पाणी आणि वायू याचा काही इथं संबंध येणार नाही. बरोबर? कारण हे पाणी जमिनीमध्ये असणारच आहे. पाणी जमीन संबंध येतोय म्हणजे इथं जमिनीची धूप होऊ शकते, हा संबंध आहे. नैसर्गिक प्रवाह बाधित होऊ शकतो कारण पाणी आलं ना. बरोबर? पाण्यातील जलचरांना बाधा होऊ शकते 100%. म्हणजे हा होणार नाही, हा दुष्परिणाम संभावत नाहीत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके. मॅलाचाइट हे टिंबटिंब धातूचे मूळ किंवा मूळ धातूक आहे. तर तांबे जवळपास मॅलाचाइट मध्ये 58% कॉपर असते. कोणतं असतं? 58% कॉपर असतं. लक्षात ठेवायचं. ओके, याच्या आधी सुद्धा हा PYQ आलेला आहे, लक्षात घ्या. 70 नंबरचे क्वेश्चन बघा. कॅल्शियम आणि क्लोरीन. आता एक लक्षात घ्या,
यांच्या बंधाने एकत्रित येऊन कॅल्शियम क्लोराईड नावाचं घटक तयार होतो, म्हणजे CaCl2. इथं तुम्हाला दोन घटक दिसतात, एक कॅल्शियम आणि दुसरा क्लोरीन. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे मित्रांनो 20. किती आहे? 20 आहे, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 8 2. अष्टक पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन देणार याचा अर्थ तो झाला धातू. क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17 2 8 7, शेवटी 7 आहेत. अष्टक पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन घेणार, म्हणजे हा झाला अधातू. आणि कायम लक्षात ठेवायचं, मेटल नॉन मेटल मध्ये, धातू आणि अधातू मध्ये जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला म्हणतात मित्रांनो आयोनिक बॉन्ड. सो ऑप्शन नंबर 2 हे त्याचा राईट आन्सर आहे. क्लिअर? यस. नेक्स्ट 71. कित्येक वेळा सांगितले मागच्या वेळेस पण, पिताजी सांगितलं होतं, पिताजी. पी म्हणजे पितळ, पी म्हणजे काय? पितळ. पितळ बरोबर काय? ताजी. ताजी म्हणजे तांबा आणि जस्त. नेताजी, पिताजी, जर्मन सिल्वर वगैरे वगैरे असल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रिक मध्ये सांगितल्या होत्या. मग पितळ म्हणजे तांब्यानी जस्त. ऑप्शन नंबर किती आला? 4. मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे पेपर झाल्या फोन आले, सर तुम्ही सांगितलं पिताजी दिसलं पहिलं आम्हाला, आहे की नाही? यस. 72 नंबरचा लॉजिकली क्वेश्चन होता, आणि असाही तुम्हाला शिकवताना मी बऱ्याच वेळा सांगितलेला असतो. सस्तनी प्राण्यांचा जो गट आहे, ज्या प्राण्यांना मार्शिपेस सेल असते, पिशवी असते, पिशवी, त्याचं उदाहरण आपण कांगारू घेतलं होतं. आणि हा कांगारू ऑस्ट्रेलियाचा प्राणी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला हे पहिलं स्टेटमेंट असलं कळलंच असणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि तस्मानियाच्या गवताळ मैदानामध्ये आढळतं, करेक्ट आहे. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत, एक्झॅक्टली बरोबर आहे. ओके. आता पुढे तुम्हाला माहिती आहे का, पुढील पाय खूप लांब आणि शक्तिशाली असतात, तर मागील पाय लहान आणि कमकुवत असतात. चूक आहे मित्रांनो. कांगारू आहे ना, वरचे पाय असे ठेवतो, पण तो उड्या मारताना मागच्या पायाचा वापर जास्त करतो. कळते का? म्हणजे मागचे पाय जे आहेत ना, ते त्याचे पॉवरफुल असतात, लक्षात घ्या. कारण उड्या मारताना तो कसा 4 पाय शक्यतो नाही, मागच्या 2 पायाचा जास्त वापर करतो. सो हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मादीला भ्रूणपिशवी असते, तिला मार्सिपियम असं म्हणतात. हे याच्या आधी पण स्टेटमेंट विचारलंय. मग अ ब ड बरोबर असणारा पर्याय कोणता आहे? ऑप्शन नंबर 4. आता एवढं सगळं माहित नसलं, काहींना हा माहित नसेल, तो स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहे, काही हरकत नाही. पण एवढं तर माहिती आहे की कांगारूला जी मादी असते, त्या मादीला मार्शिपेस पिशवी असते, पिशवी. त्या पिशवीमध्ये अपरिपक्व पिलाची जी वाढ आहे ती परिपक्व अशी केली जाते. मग ड विधान बरोबर असणारा जर तुम्ही पाहिला, हा नाही, हा नाही, हा नाही, पर्याय राहिला एकच, ऑप्शन नंबर 4. इझी आहे, लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट, आता हा 73 नंबरचा क्वेश्चन आहे. घातक सबटर्शियन मलेरिया टिंबटिंबमुळे होतो. आता मलेरिया जो होतो तो सगळ्यांना माहितीये, प्लाझ्मोडियम नावाच्या पेशीमुळे होतो. पण त्याच्यातला एकदम घातक डेंजरस असणारा जो आहे ना, तो प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम नावाच्या मलेरिया जो आहे, हे ज्या स्पेसीज आहे या स्पेसीज पासून होत असतो. कोणता आहे? प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम. मलेरियाच्या 4 स्पेसीज आहे, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम आणि प्लाझ्मोडियम ओव्हेल. त्याच्यातला फाल्सिफॅरम जो प्रकार आहे त्याच्यापासून घातक अशा स्वरूपाचा मलेरिया होतो, ज्याच्यामध्ये प्रचंड असा तीव्र असा ताप, तीव्र अशी थंडी वाजते, कळते का, यकृताला सूज येत असते, अशा स्वरूपाची तीव्र अशी लक्षणं याच्यामध्ये दिसतात. सो ऑप्शन नंबर 2 राईट आहे. 74 नंबरचे क्वेश्चन, खालपैकी कोणतं झुऑइड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असतं? Which one of the following zooids in Cnidarians have protective cover? आता याचं उत्तर आहे मित्रांनो फायलोझॉइड. काय आहे? फायलोझॉइड्स. ओके. आता मी 100% सांगतो, हा प्रश्न कोणालाही सुटला नसेल, चुकून ज्याचा बरोबर आला असेल तर काही हरकत नाही. पण असा विद्यार्थी असेल की सर याचा एकदम डिटेल अभ्यास आहे, तर नाहीये, सोडून द्या. म्हणजे हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासारखा नव्हता. यस, तुम्हाला निडारियन्स माहिती आहेत, नो डाऊट, पण त्याच्यामध्ये संरक्षण आच्छादन कोणतं असतं हे कदाचित कोणालाच माहित नसणार आहे. नंतर 75, भुईमुगावरती टिक्का रोग पडतो, त्यासाठी कारक जीव कोणता आहे? आता भुईमुगाच्या शेंगामध्ये पर्स मध्ये असतात, बरोबर, पर्स, म्हणून पर्सोनिया किंवा पर्सोनेटा असं काही लक्षात ठेवलं जातं ट्रिक मध्ये. कळतं का? एका लेडीजने पर्स मध्ये शेंगा ठेवला भुईमुगाचा, पर्स, सो पर्सोनेटा. ओके. सर्कोस्पोरा पर्सोनेटा हा त्याला कारक जीव आहे. याच्या आधी PYQ आहे, हा सगळ्यांना जमलाच पाहिजे, एकदाच नाही 2-3 वेळा आलेला प्रश्न आयोगाचा. 76, हा सुद्धा क्वेश्चन मित्रांनो कोणालाही जमणारा नव्हता. असे 2 प्रश्न मला जाणवले, त्यातला मागचा एक सांगितलेला, हा क्वेश्चन निडारियामध्ये असणारं संरक्षण आवरण, आणि हा क्वेश्चन आता
मिराबिलिस जलापा, त्याला 4 o'clock ही वनस्पती असं म्हटलं. तर ती कोणत्या कुळातली, म्हणजे त्या वनस्पतीची फॅमिली विचारलेली आहे. तर ती निक्टाजिनेसी ही जी फॅमिली आहे, या फॅमिली म्हणजेच या कुळातली ही वनस्पती आहे, लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर 77 हा मात्र जमला पाहिजे. शेंगानेर वनस्पतीमध्ये शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात. बघा, शेंगा येणाऱ्या वनस्पतीच्या मुळांच्या गाठीमध्ये राइझोबियम नावाचा बॅक्टेरिया असतो, जो नायट्रोजनचं स्थिरीकरण घडवतो. लक्षात घ्या. सो इथं राइझोबियम दिसते तुम्हाला. व्हायरस आहे का? नाही. बुरशी आहे का? नाही. प्रोटोझोआ नाही. मग फक्त अ असणारा पर्याय क्रमांक किती? 1 हे त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं. ओके. नेक्स्ट 78 नंबरचा तर एकदम सोपा. आता यांना हे तर माहिती आहे, एड्स साठी कारणीभूत कोण असतो? HIV नावाचा व्हायरस, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस म्हणा. मग ए ला पर्याय ऑप्शन 4 असणारा फक्त एवढाच आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे उत्तर त्याचं झालं. म्हणजे बाकी काही करायची गरज नव्हती इथं, लक्षात ठेवा. राईट. चला पुढचा क्वेश्चन बघा. मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती असतो? हे जे रक्त आहे ते रक्त जर आपण शरीराच्या वजनाचे एकूण 8% असतं, ते जर 100% पकडलं तर मित्रांनो याच्यामध्ये 85% आपल्या सेल्स असतात. आणि लक्षात घ्या 55% त्याच्यामध्ये कोण असतो? प्लाझ्मा असतो. ओके. सो ऑप्शन नंबर काय? 2. आणि शेवटचा क्वेश्चन, खालपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणतं? हिपॅरिन. रक्त गोठण्यासाठी प्रोथ्रोम्बिन आहे. रक्त गोठू नये म्हणजे अँटीकॉग्युलंट घटक म्हणून हिपॅरिन, वारफॅरिन, त्याच्यातला हिपॅरिन आपल्या बॉडीमध्ये असतो, जो रक्त गोठू नये म्हणून काम करत असतो. लक्षात घ्या. आणि रक्तदान करत असताना रक्त गोठू नये म्हणून त्या पिशवीमध्ये, काचेच्या बॉटलमध्ये सोडियम ऑक्झॅलेटची क्रिस्टल असतात. लक्षात घ्या. सो कन्फ्यूज होऊ नका. नॅचरल आपल्या बॉडीमध्ये रक्त गोठू नये म्हणून कोण आहे? तर हिपॅरिन आहे. एकंदरीत विश्लेषण जर पाहिलं तर 15 प्रश्नांपैकी फक्त 2 प्रश्न आउट ऑफ बॉक्स होते. उर्वरित 13 प्रश्न होते. या 13 पैकी तुम्ही साधारणतः 12 ते 13चा अटेम्प्ट आपला पाहिजे होता. हा अटेम्प्ट पाहिजे. आणि साधारणतः तुम्हाला याच्यातून जर आउटपुट पाहिला तर आउटपुट मित्रांनो चांगला 11 ते 12 या प्रश्नांचा आउटपुट येणार आहे. ओके. निश्चितच याचं सविस्तर विश्लेषण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊयात. आता सध्या तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून आपण थांबूयात. धन्यवाद. तरी सुद्धा जर काही प्रश्नामध्ये चुकीचं वाटलं तुम्हाला तर हा माझा नंबर आहे 7666849775. ही सगळी दिलेली उत्तरं संभाव्य अशा स्वरूपातली आहेत. लक्षात घ्या. ओके. याच्यात काही बदल शक्यतो वाटत नाही, कारण तसे काही कन्फ्युजिंग क्वेश्चन्स नाही आहेत, त्यामुळे बदल व्हायची शक्यता कमी आहे. स्टील आयोगाच्या आन्सर कीपर्यंत आपण वेट अँड वॉच करूयात. तोपर्यंत तुम्ही यानुसार तुमच्या विज्ञानामध्ये तुमचे प्रश्न किती बरोबर आलेत निश्चितच मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.